नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती साजरी करण्यात आली आहे. विविध शासकीय कार्यालयात महात्मा गांधींना अभिवादन करण्यात आलं. जयस्तंभ चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा 2 ऑक्टोबर हा जन्मदिन. या थोर पुरुषांना सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन. राष्ट्रपिता महात्मा गांधींना 2 ऑक्टोबर जयंती दिनी अभिवादन करण्यात आलं. जयस्तंभ चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला त्यानिमित्ताने रंगही देण्यात आलाय. शुक्रवारी येथे अभिवादन करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली. महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महापौर रीना नंदा, माजी महापौर वंदना कंगाले, ज्येष्ठ नेते वसंतराव सावरकर यांच्यासह कार्यकर्ते व काँग्रेसचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महात्मा गांधींना हारार्पण केलं, अभिवादन केलं. पंचशील विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक यांनीही राष्ट्रपित्याला अभिवादन केलं. सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांनी भाजी बाजारातील अव्यवस्थेबाबत लोकशाही दिनात तक्रार दाखल केली होती. तेथील व्यवस्था सुधारण्यात आल्याचं मनपा आरोग्य अधिकाऱ्यांचं पत्र सिटी न्यूजला प्राप्त झालं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महानगरपालिकेचे दवाखाने चालवले जातात. भाजी बाजारातील दवाखान्यात रुग्णांना बसण्यासाठी जागा नाही, अस्वच्छता, पिण्याचं पाणी नाही अशी तक्रार लोकशाही दिनात सिटी न्यूज तर्फे दाखल होती. सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तेथील व्यवस्था सुधारण्यात आली असून त्यासंबंधीचं पत्र सिटी न्यूजला प्राप्त झालं आहे. मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं हे पत्र आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीदिनी शहरातून विविध रॅली निघाल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या या रॅली होत्या. जयस्तंभ चौकातील राष्ट्रपित्याच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅली निघाल्याने चौकात प्रचंड गर्दी झाली होती. शुभ्र वेशात सारेच हजर असल्याने स्वातंत्र्य दिनाप्रमाणे तेथील वातावरण होतं. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांचा जयंती दिन आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून पाळला जातोय. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली. वंदे मातरमच्या घोषणा देत या रॅलीने शहर भ्रमण केलं. विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने ही रॅली काढण्यात आली. शांती यात्रा ही निघाली. या रॅलींनी शहर गजबजून गेलं. मात्र येथे वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती होती. वाहनं, रॅली अशी सारी गर्दी या चौकात होती ती आडवी तिडवी चालत होती.
भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही 2 ऑक्टोबर ही जयंती. जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्रींच्या जयंतीचं वातावरण मात्र कुठेच नव्हतं. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. संत गुणवंत बाबा यांच्या 22व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. खापर्डे बगीच्यातील बाबांच्या निर्वाण भूमीवर रोगनिदान शिबिर घेण्यात आलं. लाखनवाडीचे संत गुणवंत बाबा यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. 22व्या पुण्यतिथीनिमित्त खापर्डे बगीच्यातील समाधी स्थळानजीक रोगनिदान शिबिर घेण्यात आलं. विविध चिकित्सा पद्धतीने उपचार करून मार्गदर्शन करण्यात आलं. अनेक तज्ञ डॉक्टरांनी शिबिरात सेवा दिली. सुनील शंकरराव झोंजार, विश्वप्रभू श्री गुणवंत बाबा निर्वाण भूमी सेवाश्रम संस्था अमरावतीच्या वतीने आणि मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी इलेक्ट्रोहोमिओपॅथिक, सूचक कलर थेरपी, मॅग्नेटिक, ॲक्युप्रेशर या चिकित्सा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही कॅम्प ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत 200च्या वर लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. विश्वप्रभू श्री गुणवंत बाबा या संस्थेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा कॅम्प आम्ही राबवणार आहे आणि त्याचं रीतसर उद्घाटन या ठिकाणी माननीय इंगळे साहेब व्यवस्थापक आणि सन्माननीय अध्यक्ष शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्षभर काम करतात. हा कॅम्प कशाच्या कारणामुळे आयोजित करण्यात आला होता? या ठिकाणी बाबाची आज पुण्यतिथी असल्यामुळे आम्ही हा कॅम्प आयोजित केलेला. स्मशानभूमी मार्गावरील श्री महाकाली माता मंदिरात 9 कुंडीय शतचंडी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. 13 ते 21 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रात हा महायज्ञ होणार आहे. यासाठीचं भूमिपूजन, मंडप पूजन करण्यात आलं. शारदीय नवरात्रात श्री महाकाली मातेच्या मंदिरात शतचंडी यज्ञ करण्यात येतोय. 13 ते 21 ऑक्टोबर दरम्यान आयोजित या यज्ञासाठी कुंड तयार करताहेत, मांडव घालण्यात येतोय. त्यासाठीचं भूमिपूजन करण्यात आलं. 9 कुंडीय ही शतचंडी आहे. श्री शक्तीजी महाराजांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे यंदाही महायज्ञ करण्यात येतोय. श्री महाकाली माताजी कृपा से, माताजी की प्रेरणा से के नवरात्र में 9 कुंडी सचंडी महायज्ञ का प्रोग्राम ठहराया हुआ है. उस सचंडी महायज्ञ के भूमि पूजन, मंडप भूमि पूजन का कार्यक्रम आज चालू है और 13 तारीख से प्रोग्राम की शुरुआत होंगी और 21 तारीख को पूर्ण होती रहेंगी. जय माता दी. इतवारा बाजारात रस्त्याच्या कडेला ऑटो उभे राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. या ऑटोंवर वाहतूक विभागाने कारवाई केली. मात्र दिखाव्यापुरती ही कारवाई असते, कारण कारवाईला न जुमानता ऑटो पुन्हा जैसे थे उभे असतात. इतवारा बाजारात उभ्या राहणाऱ्या ऑटोंवर वाहतूक विभागाने कारवाई केली. वाहतुकीची मोठी कोंडी या ठिकाणी होते. मात्र वर्षानुवर्षे हे ऑटो येथेच उभे असतात. वाहतूक विभागाने दिखाव्यासाठी ही कारवाई केली आहे. अन्यथा वाहतूक विभाग इकडे फटकत देखील नाही. तेव्हा दिखाव्यापुरती कारवाई न करता ही नेहमीसाठी व्हावी अशी मागणी नागरिकांची आहे. आराधना फॅशन येथे वस्त्रांचा महाखजिना आहे. हा खजिना खुला करण्यात येत असून संडे महासेलचं आयोजन करण्यात आलंय. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 असा हा सेल आहे. आराधना फॅशनमध्ये संडे सुपर सेलचं आयोजन करण्यात आलंय. 4 ऑक्टोबर रोजी हा महासेल असून रविवारी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान सेल आहे. या सेलचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. जवाहर रोड अमरावती द्वारा आयोजित संडे स्पेशल सेल रविवार को दोपहर 12 बजे से 6 बजे तक के सिर्फ 6 घंटे के लिए ये स्पेशल सेल रहेगी. जिस सेल में आप साड़ियाँ, डिजाइनर साड़ियाँ, सिल्क साड़ियाँ, फैंसी लाचा, बनारसी शालू, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, शूटिंग शर्टिंग, रेडीमेड मेंस वेयर, सभी चीजें आधे से भी कम कीमत में पा सकते हैं. सो प्लीज इस मौके का फायदा उठाइए. रविवार को दोपहर 12 से 6 बजे तक. धन्यवाद.
विकासापासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीला मेहतर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद विश्राम भवनासमोर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं। मेहतर समाजाला 5% आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। हे आंदोलन सर्वदूर पोहोचवण्याच्या तयारीसाठी शुक्रवारी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं। समाजातील कार्यकर्त्यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला। आघाड़ी सरकार ने जो है 2% आरक्षण की घोषणा उनके समय में कर दी। मैं ये समझने में बहुत ज्यादा अपने आप को विवश समझ रहा हूँ कि हमारे समाज के लोगों का विकास नहीं हुआ तो हमें आरक्षण में से आरक्षण का लाभ क्यों नहीं दिया जाता। एक सक्षम समाज, जो समाज आज मराठा समाज है, जो मुस्लिम समाज है, जो पटेल समाज ने अभी गुजरात के अंदर आंदोलन किया, ये लोग अपने आप को असुरक्षित कैसे समझने लगे, जबकि असुरक्षित समाज जो है आज भी सदियों से जो पिछड़ा है वो आज भी लोगों की अवहेलना सहन कर रहा है। इसलिए हमें आरक्षण में से हमारी भागीदारी चाहिए, हमें आरक्षण में से हमें आरक्षण मिलना चाहिए, हमारे बच्चों का विकास होना चाहिए, जिससे आईपीएस बच्चे बने, डॉक्टर बने, इंजीनियर बने और बड़े बड़े ओहदों के ऊपर जो है हमारे भी लोग जाए। ये हमारी संकल्पना है और इसको लेकर के हम पूरे देश के अंदर बड़ा आंदोलन करने वाले हैं और बड़ा आंदोलन ये जो है लाखों लोगों की तादाद की उपस्थिति के अंदर होगा। और मैं आपको ये बता दूं कि आने वाले विधानसभा के हिवाली अधिवेशन में करीब 2 लाख सफाई कर्मचारी जो है नागपुर में इस आरक्षण के मुद्दे को लेकर के आने वाला है साथियों। और जंतर मंतर में हम लोग जो है फरवरी के अंदर जो है हम लोग जंतर मंतर के ऊपर लाखों सफाई कर्मचारियों को जमा करके देश की सरकार को हम जो है चेतावनी देंगे। ये हमारा विकल्प है, ये हमारा संघर्ष है, ये हमारी जो ये आंदोलन की दिशा है। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर। देशभरात राज्यघटनेचं कलम 44 लागू करण्यात येते। या कलमांतर्गत समान नागरी कायदा सर्वत्र लागू होईल। इंडियन युनियन मुस्लिम लीगने त्याचा विरोध केला असून त्यासाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। समान नागरी हक्क कायदा लागू करू नये अशी मागणी इंडियन युनियन मुस्लिम लीगची आहे। या अंतर्गत लीगतर्फे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। 1 कोटी स्वाक्षरी राष्ट्रपतींकडे पाठवून मुस्लिम लीग आपलं म्हणणं मांडणार आहे। इंडियन यूनियन मुस्लिम लीग ऑल इंडिया से 1 करोड़ दस्तखत लेकर राष्ट्रपति महामहिम राष्ट्रपति प्रणब मुखर्जी साहब को एक निवेदन देने वाली है कि संविधान की धारा 44 के खिलाफ पूरी मुस्लिम कम्युनिटी है। संविधान की धारा 44 के मुताबिक कॉमन सिविल कोड पूरे देश में लागू होने वाला है और ये जो है कॉमन सिविल कोड हमारी शरीयत के खिलाफ है। धारा 44 के मुताबिक सभी धर्मों को एक साथ में एक कायदे में लाने की ये कोशिश जो चालू है, इसकी मुसलमान मतखिलत करता है, मुसलमान इसके खिलाफ में है। और मुसलमान ही नहीं और भी इस देश के अंदर 5,000 जाति इस देश के अंदर रहती है। बहुत ये जो देश है संस्कृति का देश है, सभी धर्मों का देश है। 44 के मुताबिक सभी धर्मों पर अतिक्रमण होता है, इसलिए मुसलमान ही नहीं पूरे देश के जो भी अदर समाज के जो भी लोग हैं वो भी इस धारा के खिलाफ में है। तो हम ये दस्तखत मुहिम लेकर हमारे चेन्नई हेडक्वार्टर पे जमा करके फिर हमारे कायदे मिल्लत नेशनल प्रेसिडेंट EMS साहब और जनरल सेक्रेटरी कादर मोइनुद्दीन साहब के साथ में एक वफ्द राष्ट्रपति से मिलने वाला है। बहुत जल्द मिल के वो 1 करोड़ दस्तखत ऑल इंडिया से जमा करके आज अमरावती में मरकज के सामने आज हमने ये दस्तखत मुहिम शुरू की है। इसके साथ साथ लालगढ़ी और दीगर जगह पे चालू है। हम अभी पूरे शहर के अंदर से दस्तखत कलेक्ट करेंगे और हमारे चेन्नई हेडक्वार्टर को भेजेंगे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची।
आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.